नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. या बुलेटिन मध्ये आपण या आठवड्याभरातील जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे उत्तर कोरियातून. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आणि त्याचे कारनामे जगात प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत जगानं किम जोंगचा क्रूर चेहरा पाहिलाय, मात्र त्याच्या एका व्हिडिओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या व्हिडिओत किम जोंग चक्क रडताना दिसतोय. काय झाले हुकुमशहासोबत, पाहूयात हा रिपोर्ट. उत्तर कोरियाचा हुकुमशहा चिंतेत. महिलांसमोर रडला किम जोंग. सक्षम राष्ट्र उभारणीसाठी महिलांना साद. किम जोंग उन, उत्तर कोरियाचा माथेफिरू हुकुमशहा. पित्याच्या शोकसभेत कुणी रडलं नाही तर त्याला कडक शिक्षा देणारा, तर कधी जपानच्या डोक्यावरून क्षेपणास्त्रांची चाचणी घेणारा. किम जोंगची दहशत केवळ उत्तर कोरियातच नाही तर साऱ्या जगात आहे. किमचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी अमेरिकेसह जगभरातील बलाढ्य राष्ट्रांनी प्रयत्न केले, मात्र या सगळ्यांना बधेल तो हुकुमशहा कुठचा. किम जोंगचे अतरंगी कारनामे साऱ्या जगात प्रसिद्ध असतानाच आता त्याचा रडतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. साऱ्या जगाला धडकी भरवणारा हुकुमशहा स्वतः रडताना दिसतोय. खरं तर किम जोंगला चिंता भेडसावतीये ती घटत्या जन्मदराची. उत्तर कोरियाचा जन्मदर कमालीचा घटलाय. त्यामुळे किम जोंगनं देशभरातील महिलांसाठी एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यानं देशातील महिलांना अधिकाधिक मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं. राष्ट्रीय शक्ती मजबूत करायची असेल तर देशातल्या महिलांनी साथ द्यायला हवी असं सांगत असताना किम जोंगला अश्रू अनावर झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीवरून 2023 पर्यंत उत्तर कोरियात प्रत्येक महिलेमागे जन्मलेल्या मुलांची सरासरी संख्या 1.8 इतकी होती. उत्तर कोरियाप्रमाणेच त्याच्या शेजारी असलेल्या दक्षिण कोरियात देखील जन्मदरात मोठी घसरण होतीये. जन्मदर घसरण्याची मुख्य कारणं आहेत वाढती महागाई, शिक्षणाचा खर्च, मुलांची काळजी घेण्यास असलेली असमर्थता. कठोर निर्णयांसाठी किम जोंग प्रसिद्ध आहे. उत्तर कोरियातील कायदे अत्यंत कडक असल्यानं येत्या काळात जन्मदर वाढीसाठी उत्तर कोरियात नियमावलीही तयार केली जाऊ शकते. मात्र सध्या तरी किम जोंगची भावनिक साथ कितपत यशस्वी होते हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आणि आता बातमी आहे इटलीतून. तुम्ही पिसाच्या झुलत्या मनोऱ्याबद्दल ऐकलं असेलच आणि हा मनोरा दिवसेंदिवस झुकत असल्याचंही ऐकलं असेल. मात्र इटलीत अशीही एक प्रसिद्ध वास्तू आहे जी पिसाच्या मनोऱ्याप्रमाणे झुकू लागली आहे. कोणती आहे ही वास्तू, चला पाहूयात. पिसाच्या मनोऱ्याप्रमाणे झुकतायत टॉवर. इटलीतले 2 टॉवर 4 डिग्रीपर्यंत झुकले. 900 वर्ष जुने टॉवर जमीनदोस्त होणार. इटली निसर्ग सौंदर्यानं नटलेला देश. इथली भौगोलिक स्थिती आणि टापटीपपणा पर्यटकांना भुरळ घालतो. त्यामुळेच दरवर्षी लाखो पर्यटक इटलीला भेट देतात. इथं येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे इटलीतले हे 2 प्रसिद्ध टॉवर. असिनेली आणि गॅरिसेंडा अशी या 2 टॉवरची नावं आहेत. इटलीतल्या बोलोर्गना शहरात 2 ऐतिहासिक टॉवर डौलानं उभे आहेत. मात्र यातील गॅरिसेंडा टॉवर झुकू लागल्यानं प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. गॅरिसेंडा टॉवर जवळपास 4 डिग्रीपर्यंत झुकलाय. इटलीतील सर्वात प्रसिद्ध पिसाचा झुलता मनोरा 3.9 डिग्रीपर्यंत झुकलाय. एक वेळ अशी होती की पिसाचा मनोरा 5.5 डिग्रीपर्यंत झुकला होता. मात्र दुरुस्तीनंतर त्याचं हे झुकणं 3.9 डिग्रीपर्यंत कमी करण्यात आलं. मात्र गॅरिसेंडा टॉवर कधीही कोसळू शकतो अशी भीती आता तज्ज्ञांना वाटू लागली आहे. या ठिकाणी नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं टॉवर परिसरातल्या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
या टॉवरचा पाया कमकुवत होत असून त्यामुळे धोका वाढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान प्रशासनानं हा ऐतिहासिक टॉवर जमीनदोस्त होऊ नये या दृष्टीनं दुरुस्ती योजना जाहीर केली आहे. दुरुस्तीसाठी 4.3 दशलक्ष डॉलर्स रकमेची तरतूद करण्यात आल्याची माहिती इटालियन कल्चर अंडर सेक्रेटरी लुसिया बार्गोंजोनी यांनी दिली आहे. या ऐतिहासिक टॉवर्सचा इतिहास अतिशय रंजक आहे. आश्चर्य म्हणजे या दोन्ही टॉवरची निर्मिती 2 कुटुंबातल्या शत्रुत्वामुळे झाली होती. गॅरिसेंडा टॉवरची उभारणी 1909 ते 1919 दरम्यान एकानं केली, तर त्याच कुटुंबातल्या दुसऱ्यानं दुसरा टॉवर उभा केला. आपली संपत्ती आणि ताकद दर्शवण्यासाठी हे टॉवर उभे केले गेले असं मानलं जातं. गॅरिसेंडा टॉवरची उंची 157 फूट इतकी आहे, तर आसिनेली टॉवर त्यापेक्षा दुप्पट म्हणजेच 318 फूट उंच आहे. खरं तर हे दोन्ही टॉवर इटलीच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देतात. ऐतिहासिक वारसा असलेले हे दोन्ही टॉवर अभेद्य राहावेत अशी पर्यटकांची इच्छा आहे. त्यामुळेच प्रशासनानंही कसोशीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. ऊर्जेची गरज कशी भागवावी या चिंतेनं साऱ्या जगाला ग्रासलंय. घरापासून ते कार्यालयापर्यंत सर्व उपकरणं ही विजेवरच चालत असतात. त्यामुळे वीज ही साऱ्या जगाची मोठी गरज आहे. या वीज निर्मितीत आता जपाननं एक पाऊल पुढे टाकलंय. जपाननं सूर्यासारखी ऊर्जा निर्माण करणारा प्लांट तयार केलाय. सूर्यासारखी वीज निर्मिती. जपानची क्रांतिकारी मोहीम. जगातील सर्वात मोठा न्यूक्लिअर प्लांट. वीज हा प्रत्येकाच्या जीवनाचा प्रमुख भाग आहे. घर असो वा दुकान, शाळा असो वा एखादं कार्यालय, छोट्या मोठ्या उद्योगांपासून ते प्रत्येक गोष्टीला वीज लागतेच. आपल्याकडे कोळशापासून, धरणातील पाण्यापासून तसंच युरेनियम पासून वीज निर्मिती केली जाते. याशिवाय सौर ऊर्जेसारखे पारंपरिक ऊर्जा स्रोतही उपयोगात आणले जातात. मात्र जपाननं याही पुढे जाऊन क्रांतिकारी पाऊल टाकलाय. जपानच्या नाका नॉर्थमध्ये जगातील सर्वात मोठा न्यूक्लिअर प्लांटचं काम सुरू आहे. या अणुऊर्जा प्रकल्पात न्यूक्लिअर फ्युजन मधून सूर्या इतकी ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. आतापर्यंत जितके न्यूक्लिअर रिएक्टर काम करतायत, मात्र हा प्लांट न्यूक्लिअर फ्युजनवर आधारित आहे. त्याचा अर्थ आहे की तिथं अणूच्या विखंडनातून ऊर्जा निर्माण केली जाते. फ्युजन रिएक्टरची वैशिष्ट्ये. नाका नॉर्थमध्ये स्थापित या न्यूक्लिअर रिएक्टरचं नाव JT60SO असं आहे. त्यामधून सूर्यासारखी ऊर्जा निर्माण केली जाते. हे रिएक्टर सुमारे 6 मजली उंच आहेत. डोनट या खाद्यपदार्थाच्या आकारात या उपकरणाची निर्मिती करण्यात आली. त्यात प्लाझ्मा वेगानं फिरल्यावर तापमानाचा स्तर 2 कोटी अंशावर जातो. जगभरातील 500 अभियंते या प्रकल्पात सहभागी आहेत. या ऊर्जेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही कार्बन डायऑक्साईड मुक्त म्हणजेच प्रदूषणमुक्त ऊर्जा मानली जाते. सूर्यासारखी ऊर्जा निर्मिती करणारा जपान हा जगातील पहिलाच देश ठरलाय. त्यांचा हा प्रकल्प यशस्वी झाला तर हा प्रकल्प जगासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता बातमी आहे एका आतषबाजीची. आपल्याकडे दिवाळीत तसंच नववर्षाच्या स्वागतावेळी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. जपानमध्येही अशीच आतषबाजी झाली. डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या आतषबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. नयनरम्य, नेत्रदीपक, डोळ्यांचं पारणं फेडणारी ही आतषबाजी. हे दृश्य आहे जपानमधलं. सोशल मीडियात या आतषबाजीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. योनुशा कुदामा नावानं जपानमध्ये ही आतषबाजी प्रसिद्ध आहे. या व्हिडिओत ही आतषबाजी कशी रंगत जाते त्याचं अनोखं चित्रण करण्यात आलंय. अवघ्या काही क्षणात डोळ्यांचं पातळ लवतं न लवतं तोच ही आतषबाजी सुरू होते. जवळपास 1 कोटीहून अधिक युजर्सनी हा व्हिडिओ पाहिलाय. व्हिडिओ
व्हिडिओच्या सुरुवातीला काही लोक क्रेनच्या मदतीनं एक मोटार ट्यूब घेऊन येतात आणि आकाशात नयनरम्य आतषबाजी सुरू होते। या फायरवर्क शेलचं वजन थोडं नव्हे तर चक्क 420 किलोग्रॅम इतकं आहे। शेल तयार करण्यासाठी कामगारांना 1.25 वर्षाचा कालावधी लागलाय। या आतषबाजीसाठी 1.25 लाख रुपये खर्च येतो। यातील फटाके आकाशात 2700 फुटांपर्यंत पोहोचू शकतात। फटाक्यांची कक्षा जवळपास 2400 फुटांपर्यंत विस्तारली जाऊ शकते। यावरून ही आतषबाजी प्रत्यक्षात पाहणं किती नयनरम्य असेल याची कल्पना येते। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। आणि आता बातमी आहे चीनमधून। चीनमध्ये जगातील सर्वात खोल आणि सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे। चीनी वैज्ञानिकांनी या प्रयोगशाळेत कामही सुरू केलंय। या प्रयोगशाळेत नेमके कोणते प्रयोग सुरू आहेत, भूमिगत प्रयोगशाळेमागचा चीनचा उद्देश काय आहे, पाहूयात हा रिपोर्ट। जगातील सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा। प्रयोगशाळेत होणार अनेक रहस्यांचा उलगडा। जमिनीच्या पोटात चीनचे प्रयोग। चीन हा जगातील असा देश आहे जो आपल्या महत्वाकांक्षेपायी काय करेल याचा नेम नाही, त्यामुळे चीन सातत्यानं प्रयोग करत असतो। आताही चीननं भूमिगत प्रयोगशाळेच्या माध्यमातून साऱ्या जगाला आश्चर्याचा धक्का दिलाय। चीनच्या दक्षिण पश्चिम सिचुआन प्रांतात 2400 मीटर खोल ही प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे। या प्रयोगशाळेत नेमकं काय सुरू आहे हे अद्याप समोर आलेलं नाही, मात्र या प्रयोगशाळेत अनेक रहस्यांचा उलगडा होणार असल्याचा दावा केला जातोय। विशेष म्हणजे चीनची चंद्रावर नजर आहे। रशिया आणि चीननं चंद्रावर आपला बेस बांधण्याबाबत वक्तव्य केली आहे। अशा परिस्थितीत चीनला इतक्या खोलवर लॅब बांधण्याची गरज का पडली आणि भूमिगत प्रयोगशाळेत नेमके कोणते प्रयोग सुरू आहेत याबाबत चर्चा सुरू झाली आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार या प्रयोगशाळेच्या माध्यमातून चीन डार्क मॅटरचं कोडच सोडवणार आहे। या भूमिगत लॅबमध्ये अल्ट्रा लो रेडिएशन बॅकग्राऊंडची सुविधा आहे। बऱ्याच काळापासून डार्क मॅटर हे एक रहस्य राहिलंय असं चीनी शास्त्रज्ञांना वाटतंय। त्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे। या नवीन प्रयोगशाळेमुळे डार्क मॅटरशी संबंधित प्रश्नांची उत्तरं मिळण्यास मदत होईल। या प्रयोगशाळेला जिनपिंग लॅब असं नाव देण्यात आलंय। डार्क मॅटर असा पदार्थ आहे ज्यात कोणतीही ऊर्जा किंवा प्रकाश नसतो, त्यामुळे हा पदार्थ शोधणं कठीण आहे। असं असलं तरी चीनचा आजवरचा इतिहास पाहता अशा प्रयोगशाळांच्या माध्यमातून चीन केवळ कट कारस्थान करत आलाय। कोरोनाचा जन्म झाला तो याच चीनमधून, आणि आता गूढ न्यूमोनियाचा कहर सुरू आहे तो देखील चीनमध्येच। त्यामुळे चीनच्या भूमिगत प्रयोगशाळेत काही काळबेरं तर शिजत नाही ना, असा संशय निर्माण होणं स्वाभाविक आहे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनं भारताला धमकी दिली आहे। 13 डिसेंबर आधी संसदेवर हल्ला करण्याचा इशारा त्यानं दिलाय। त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत। खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। यात पन्नूनं 13 डिसेंबर किंवा त्याआधी भारतीय संसदेच्या मूलतत्वांनाच धक्का पोहोचवणार असल्याचा इशारा दिलाय। 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता। त्याच पार्श्वभूमीवर गुरपतवंत सिंग पन्नूनं दिलेली धमकी गांभीर्यानं घेण्यात आली आहे। पन्नूच्या हत्येचा प्रयत्न भारतीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा दावा अमेरिकेनं केलाय। या पार्श्वभूमीवर अफजल गुरुचा फोटो घेऊन दिल्ली बनेगा खलिस्तान अशा कॅप्शनचा व्हिडिओ गुरपतवंत सिंग पन्नूनं शेअर केलाय। 2001 साली भारतीय संसदेवर अफजल गुरु यानं दहशतवादी हल्ला घडवला होता। त्याला 2013 साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। 22 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन असणार आहे। त्यामुळे पन्नूनं दिलेल्या धमकीवरून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। मात्र भारताबाबत गरळ ओकणाऱ्या पन्नूनं हेही लक्षात ठेवावं की ये नया भारत है।
आणि आता भारताच्या चांद्रयान मोहिमेबाबतची मोठी बातमी. 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर जाणार असल्याची माहिती मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही मोठी घोषणा केली आहे. चांद्रयान मोहिमेत भारतानं मोठं यश मिळवलंय. चांद्रयान 3चं प्रपोल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आलं. आता या मॉड्यूलचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरू आहे. पृथ्वी परिक्रमा करत हे मॉड्यूल पृथ्वीवर परतणार आहे. याच ऐतिहासिक कामगिरीबाबत मोदींनी इस्रोचं अभिनंदन केलंय. भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांमधील आणखी एक तांत्रिक मैलाचा दगड आपण गाठलाय. या ध्येयांमध्ये 2040 पर्यंत चंद्रावर भारतीयाला पाठवण्याचं आपलं ध्येय देखील समाविष्ट आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय. ब्रेकनंतर वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा मारापेट ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाल्यानं 23 गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय. अपघातावेळी 75 गिर्यारोहक उपस्थित होते. त्यापैकी 49 जणांना वाचवण्यात यश आलंय, तर इतर गिर्यारोहकांचा शोध सुरू आहे. पाकिस्तानच्या कराचीत अर्शी मॉलला भीषण आग लागली. या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झालेत. सुरुवातीला या मॉलच्या तळमजल्यावर आग लागली. त्यानंतर ही आग 3ऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. आग पसरू लागल्यानं मॉलमधील लोकांना त्वरित बाहेर काढण्यात आलं. या मॉलमध्ये जवळपास 200 शॉप्स असल्याचं सांगण्यात येत आहे. इराकमध्ये विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा मृत्यू झालाय. इरबिल भागातील सोरन शहरात ही घटना घडली आहे. इराक सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. लास वेगासच्या नेवादा विद्यापीठात गोळीबार झालाय. गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झालाय. हल्लेखोर पोलिसांच्या गोळीबारात ठार झालाय. गेल्या काही दिवसात अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. विशेषतः हल्लेखोर विद्यार्थ्यांना लक्ष करतायत, त्यामुळे विद्यार्थी वर्गात चिंता वाढली आहे. सायबेरियात कमालीची थंडी पडली आहे. सध्या तिथं उणे 58 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा घसरलाय. सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. दृश्यमानता कमालीची कमी झाली आहे. याकुत्स या जगातील सर्वात थंड शहरात ही परिस्थिती आहे. थंडी इतकी आहे की इथल्या मासळी बाजारात मासे बर्फात न साठवताच त्यांची विक्री केली जाते. हमास इस्रायल यांच्यातील युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. युद्धात आतापर्यंत 15,400हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. यात 1,200 इस्रायली नागरिकांचा समावेश आहे. युद्धबंदीच्या घोषणेनंतरही युद्धाची तीव्रता कमी होईल असं वाटत होतं, मात्र प्रत्यक्षात हमास इस्रायल युद्ध आणखी तीव्र होताना दिसतंय. गाझामध्ये हमासवर इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. इस्रायली सैनिक शस्त्रास्त्रांसह हमासच्या स्थानांकडे पोहोचत आहेत. इस्रायली सैन्यानं दक्षिण गाझामध्ये हमासच्या तळांचाही शोध लावलाय. हवाई हल्ल्यात इस्रायल हमासचे रॉकेट लॉन्चर आणि शस्त्रास्त्रांच्या गोदामाला लक्ष्य केलं जात आहे. इस्रायल हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध शमण्याचं नाव घेत नाहीये. अशातच इराणनं मोठी अंतराळ मोहीम राबवून इस्रायल आणि अमेरिकेला आश्चर्याचा धक्का दिलाय. युद्धादरम्यान इराणनं प्राण्यांनी भरलेली एक कॅप्सूल अवकाशात सोडली आहे. या कॅप्सूलमध्ये 1 नाही 2 नाही तर अनेक प्राणी आहेत. येत्या काळात इराण अंतराळात मानवी मोहिमा आखणार आहे. या मोहिमांच्या तयारीसाठी या कॅप्सूलमधून अंतराळात उंदीर, कासव आणि काही किडे पाठवण्यात आलेत. छत्रपतींचा विचार म्हणजे